वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि सुखी वैवाहिक जीवनाची प्रार्थना करतात. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि भारतातील काही भागात हा सण मोठ्या प्रमाणात उत्सवात साजरा केला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा, व्रत, त्याबरोबरच पारंपरिक वेशभूषेला अधिक महत्त्व असतं. या दिवशी साडीचा रंग निवडताना अनेक महिला संभ्रमात असतात. कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची टाळावी. काही रंग शुभ तर काही रंग अशुभ मानले जातात. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये. आपण साडीच्या रंगांचे महत्त्व बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्रात वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी नेसण्याची परंपरा फार जुनी आहे. हिरवा रंग हा निसर्ग, आनंद, समृद्धीचे प्रतीक मानला जातो. हिरव्या बांगड्या आणि हिरवी साडी ही सौभाग्यवतीची ओळख मानली जाते. दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. लाल रंग हा प्रेम, शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी नेसणे अतिशय शुभ मानले जाते. लाल रंग हा देवीच्या शक्तीचे प्रतीक असल्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि गुरुग्रहाशी संबंधित आहे. हा रंग ज्ञान, समृद्धी, शुभत्व आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. धार्मिक विधीमध्ये पिवळ्या रंगाची वस्त्र घालण्याला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे या दिवशी पिवळी साडी परिधान करणे शुभ मानले जाते. केशरी रंग हा अध्यात्म, त्याग आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. विविध कार्यक्रमात केशरी रंगाला विशेष स्थान आहे. त्यामुळे वटपौर्णिमा पूजेसाठी हा रंग उत्तम आहे. आपण आत्ता पाहिलं की कोणत्या रंगाची साडी नेसावी, परंतु वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर हिंदू धर्मातील अनेक शुभ कार्यात काळा रंग टाळला जातो. हा रंग अशुभ आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान करणे टाळावे. आत्ताच्या काळात काळ्या रंगाचे आकर्षक वाढलेले पाहायला मिळते, परंतु धार्मिक व्रत आणि पूजेच्या विधीमध्ये काळा रंग वापरू नये. पांढरा रंग हा पवित्रता आणि शांततेचे प्रतीक असला तरी देखील सौभाग्यवती पूजेच्या वेळी पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी नेसणे टाळावे. अतिशय फिकट आणि निस्तेज रंगाची साडी. वटपौर्णिमा हा आनंद उत्सवाचा सण आहे. खूप निस्तेज, उदास किंवा आकर्षण नसलेले रंग टाळावेत. सणाच्या दिवशी उत्साह दर्शवणारे रंग अतिशय योग्य मानले जातात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.